मग त्यामुळे तो फिअर होता तो थोडाफार कुठेतरी कमी झाला. मग तेव्हा कुठेतरी मला त्याबद्दल अश्युरिटी वाटली. मग मी बोललो ठीक आहे. मग तेव्हा मी ऍडमिशन. हॅलो अँड वेलकम टू ऑडिस सक्सेस स्टोरी. आज आपल्याकडे दिगंबर पिळवणकर आलेले आहेत, ज्यांनी आपलं नुकतंच IT मध्ये करिअर स्टार्ट केलं आहे. तर जाणून घ्याव्या त्यांची ही IT जर्नीची पूर्ण रिअल असेल. तर हाय दिगंबर, कसं आहेस? हॅलो सर. कसं वाटतंय तुला IT मध्ये? मस्त वाटतंय सर, चांगला एक्सपिरियन्स. तर तुला थोडं आपलं ऑडियन्सला सांग, तुझं बॅकग्राऊंड आहे, तुझं नाव, तुझं काय बॅकग्राऊंड आहे, कुठे राहायचं? माझं नाव दिगंबर पुंडलिक पिळवणकर आहे. मी राहायला डोंबिवलीला आहे. आधी मी 12th नंतर मेकॅनिकल मध्ये गेलेलो, बट मला तिकडे नाही करिअर वाटलं. पण IT मध्ये स्विच करायचं होतं, बट ऑप्शन मिळत नव्हता. तर मी बऱ्याच ठिकाणी सर्च केलं, माहिती काढली. तर मग अवडीसचं नाव समजलं मला की अवडीस थ्रू आपण करिअर स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. मग तेव्हा मला ती गोष्ट समजली. तर तू 12th पास आहे? हो सर. मग 12th नंतर कधी कोणत्या इयर पास आउट झाला? 12th मी 2020ला पास. 2020. आणि 2020 नंतर मग काय करत होता? त्यानंतर मी ITI सिलेक्ट केलेलं मेकॅनिकलसाठी. मग ITI 2 वर्ष झालं माझं. त्यानंतर 1 वर्ष मी इंटर्नशिप पण केली त्यामध्ये. नंतर मी गोदरेजला होतो त्याच फील्डमध्ये, मेकॅनिकलमध्ये. नंतर मग मला स्विच मारायचं ट्राय करत होतो असंच, बट ते होत नव्हतं. मग मी सर्च केलं की काय दुसरा ऑप्शन असू शकतो. तेव्हा मला अवडीस बद्दल समजलं. मग हे IT असं तुझ्या आयुष्यात आलं ते कधी क्लिक झालं IT मध्ये? कारण की आता सध्या इतर कोणत्या फील्डपेक्षा IT ला जास्त स्कोप आहे. आणि IT मध्ये बरेच प्रमोशन्स, म्हणजे फ्युचर ब्राईट आहे IT. त्यामुळे मग ITच सिलेक्ट केलं. मग तुला असं काही फिअर न वाटलं की मी 12th पास आहे आणि IT? फिअर तर वाटला की कसं होईल, मॅनेज होतील की नाही गोष्टी. बट मी आयशा मॅम सोबत पण बोललो, तेजस सरांसोबत पण बोललो, बट त्यांनी मला थोडं समजवलं की गोष्टी कशा करू शकतो मी. मग त्यामुळे तो फिअर होता तो थोडाफार कुठेतरी कमी झाला. मग आता तू आयशा मॅमला जेव्हा भेटला, कसं वाटलं त्यांचं काउन्सिलिंग? चांगलं वाटलं की त्यांनी पण चांगल्या प्रकारे गाईड केलं. ऍक्च्युली मी आलेलो लायनॅक्स साठी. मग त्यांनी मला समजवलं की 12th बेस साठी, आणि 12th माझं हायेस्ट क्वालिफिकेशन आहे. आणि डायरेक्ट IT मध्ये आपण जर स्विच मारतोय तर लायनॅक्स खूप म्हणजे थोडं डिफिकल्ट जातं. मग त्यांनी मला विंडोजचं सजेस्ट केलं, विंडोज ऍडमिनिस्ट्रेटर. मग तेव्हा मी असं नाही की त्यांनी सांगितलं म्हणून मी पण स्वतः बाहेरून माहिती काढली विंडोज ऍडमिनिस्ट्रेटर बद्दल. मग तेव्हा कुठेतरी मला त्याबद्दल अश्युरिटी वाटली. मग मी बोललो ठीक आहे. मग तेव्हा मी ऍडमिशन. मग आता तुझं ऍडमिशन, मग ट्रेनिंग प्रोसेस कशी वाटली? ट्रेनिंग प्रोसेस पण खूप छान होती. अक्षय सरांनी बऱ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने शिकवल्या आणि बरेच लाईव्ह उदाहरण एक्झाम्पल दिले त्यांनी की गोष्टी आपण कशा हँडल करायच्या, कोणते प्रॉब्लेम्स आले तर कसे ते आपण फेस करू शकतो. आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी डीपली सांगितल्या, म्हणजे आणि तेवढ्याच गोष्टी सांगितल्या ज्या आपल्याला करंट सिच्युएशनला इम्पॉर्टंट आहे आणि व्हॅल्युएबल आहे. मग किती तू प्रॅक्टिस केलं? प्रॅक्टिस ऍक्च्युली माझ्याकडे स्वतःचा PC किंवा लॅपटॉप नव्हता, तर मी लेक्चर्स अटेंड तर डेली करायचो. आणि बहिणीचा माझ्याकडे लॅपटॉप होता थोडे दिवस, तर मी थोडे दिवस त्याच्यावर प्रॅक्टिस केली. त्यानंतर मग लेक्चर नंतर ते व्हिडिओज बघायचो आणि थोडंफार अजून युट्यूबला पण बघायचो, अजून म्हणजे काय एक्सटर्नल आपल्याला भेटतं. कारण की सिस्टम तर नव्हतं माझ्याकडे प्रॅक्टिस आहे, मग ते सोर्स होते माझ्याकडे. मग नंतर तुझं प्लेसमेंट्स, वेन कम टू प्लेसमेंट ते मेन असतं, तर किती लवकर झालं आणि कसं झालं? प्लेसमेंट तर जास्त टाइम नाही लागला. तर ऍक्च्युली मला आधी ऑफर आलेली, बट सर मला बोलले की तुझी प्रॅक्टिस पण थोडेफार कमी आहे, तर तू इंटर्नशिप कर. तर 20 डेजची मी इंटर्नशिप केलेली, तर त्याच्यात मला बरेच फायदा झाला आणि बरंच नॉलेज भेटलं प्रॅक्टिकली पण. मग ते ट्रेनिंग झाल्यानंतर मला लगेच 3 to 4 डेजमध्ये प्लेसमेंटचं अपॉर्च्युनिटी भेटली. मग आता काय पॅकेजवरचं प्लेस आहे? आता मी 2.6 LP मध्ये प्लेस झाले. मग आता बरं वाटतंय? हो सर, नक्की. मग आता पुढे तुझं काय प्लॅन? पुढे आता मी बाहेरून ग्रॅज्युएशन करणार आहे, कारण की जेणेकरून मी पुढे प्रमोशन्स घेऊ शकतो किंवा मोठ्या हायर पोझिशनला जाऊ शकतो. आणि आता मला सांगितलं 3 ते 4 वर्षांना मिनिमम एक्सपिरियन्स लागतो आपल्या डेव्हऑप्स किंवा ॲझ्युअर मध्ये जाण्यासाठी. तर मग ते पुढचे प्लॅन्स आहेत. बरोबर, लाईक 3 years एक्सपिरियन्स घेतला तू इझिली तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल. हो. आणि पुढे तू नंतर क्लाउड आणि हायर पॅकेज साठी पण आपण जाऊ शकतो.
बरोबर. ठीक आहे. ग्रॅज्युएशन करणं सगळ्यात मस्त आहे. हो सर. आणि लास्ट क्वेश्चन, लाईक आता जसं खूप आपले स्टुडंट्स असतील जे 12th नंतर असे काही ना काही सर्च करत असतात, कोणाचा फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, तर तू त्यांना काय टिप्स देऊ शकतो? तर सुरुवातीला तर कुठे पण प्रॉब्लेम्स तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात. त्या प्रॉब्लेम्स मधून आपण कोणत्या वेने बाहेर येणार हे आपल्यावर असतं. तर ऑप्शन्स बरेच असतात, पण राईट टाइमला राईट ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि कुठेतरी आपल्या लाईफला ते एक टर्निंग पॉईंट असतो. त्या टर्निंग पॉईंटवर टाइमावर टर्न मारलं तर आपली लाईफ बेटर ऑप्शन होऊ शकतो. ऑडिस काय तुझ्यासाठी? अवधीजचं तर इम्पॉर्टन्स खूप आहे, कारण की स्विच मारण्यासाठी तर मेन रोल अवधीजनेच केला आहे. आणि जेव्हा सुरुवातीचे जे क्लासेस होते 1-2 म्हणजे ज्याच्या सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या, त्याच्यात असं वाटलेलं की या गोष्टी आपल्याला जमतील की नाही, कारण की एकदम वेगळंच होतं. मी मेकॅनिकल मधून प्रॉपर ते IT फील्डमध्ये, तर ते थोडं सुरुवातीला डिफिकल्ट गेलं, बट हळूहळू जशा गोष्टी होत गेल्या तशा गोष्टी क्लिक होत गेल्या माइंडमध्ये. त्यामुळे अवधीजने खूप मदत केली. थँक्यू एवढा टाइम दिल्याबद्दल. तुमच्या पण खूप मनापासून आभार. मला प्रॉपर गाईड केलं आणि एक प्रॉपर जसं पाहिजे होतं तसं करून दिल्यावर. तर हे आपल्याला एक दिगंबर ज्यांनी आज 12th मधून IT मध्ये एंटर केलेला आहे विथ 2.6 LPA पॅकेजवर. तर असंच ह्यांची स्टोरी अजून 12 जे पास आउट आहे त्यांना इन्स्पायर करू आणि त्यांनाही IT मध्ये करिअर करण्यासाठी हेल्प करेल. तर भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. आपलं नेक्स्ट करिअर नेक्स्ट IT जर्नी आपण ऐकूया, ते तुम्हाला अजून हेल्प आउट होईल. थँक्यू.